न्यूज लाईव्ह मध्ये. आषाढी एकादशीच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. काय सांगाल 50 वर्षाची सेवा काय करायला सांगते? 50 वर्षामध्ये सद्गुरूंमुळे माझ्या जीवनाचं परिवर्तन झालं आणि ही सेवा करायला मिळते. हे विठ्ठल मंदिर ट्रस्ट त्यांच्या कृपेने आम्हाला इथे सेवा करावी. त्यांनी ही जागा, त्यांनी हे लाईट, त्यांनी हे पंख फुकट दिलेले असते. त्याच्यामुळे आम्हाला सेवा करायला मिळते आणि त्यांचं खूप सहकार्य असतं. कुठेही गेलं तर मोठं काम करायचं की मोठ्यांचं सहकार्य लागतं आणि आपण आपल्या जीवनात काय व्हायचं ते आपण ठरवायचं असतं आणि कुठच्या मार्गाला जायचं हे आपण ठरवायचं असतं. जर तुम्हाला चांगलं करायचंय तर संतांच्या संगतीत यावे. संतांच्या संगती मनोमार्ग गती 11वा श्रीपती येणे पण ते. आणि संत आपल्या जीवाचं हित करतात. तिची माझे हित करती सकळ त्याने हा गोपाळ कृपा करी. संतांशिवाय हित आपल्याला बाकी आपल्याला सगळे हित करणारे आहेत पण मायामुळे आपण नामस्मरणामध्ये लांब झालो. भगवंताने अर्जुनाला गीतेमध्ये कैवी ऐशा गुणमयी माया दुसरी मामे प्रबंध ते माया करते. हे अर्जुना तुला मायेपासून मुक्त व्हायचं असेल तर मला शरण आल की माझी माया काय होणार विशेष आहे म्हणून. आणि अजून या संसारा झाले पंढरपुरा दिनाचा सोहळा. दिन म्हणजे गरीब यांचा सोहळाच आहे. पंढरपूरला जात सांगितलं, इतर ठिकाणी जाऊ नका म्हणून असं सांगितलं नाही. पंढरपूरला जा. 80 चंद्रभागा 80 भीमा तीर 80 विटेवर देव पोटे 80 संत जन 80 साधू जन 80 नाव सांगायचं कुठेच नाही, इथेच आहे. आणि ही प्रति पंढरपूर आहे आणि ही प्रति मुंबईच्या लोकांना फार प्रिय आहे म्हणून सगळे हा लोणीचे लोटे येते. या मंदिराला प्रति पंढरपूर असं का म्हटलं जातं? कामगारांनी नाव दिलेलं आहे. श्रमिक लोक होते, गिरणी कामगार, तेव्हा त्यांना फार गरिबी होते, पंढरपूरला जायला मिळत नव्हते म्हणून आणि ह्या प्रति पंढरपूरचं महत्व एवढं आहे. आळंदी येऊ या ठिकाणी गेलात आणि त्या ऑफिसमध्ये जाऊन बोललात मी प्रति पंढर वडावून तर तुम्हाला ते आदर करतात. एवढा तिथेही आदर आहे. एकादशी निमित्त विठ्ठलाकडे काय साकडं लागतंय तुम्ही? एकादशी निमित्त विठ्ठलाकडे काय साकडं लागतंय? सर्वांना सुरू केली, सर्वांना नामस्मरण करायची, सर्वांचं कल्याण, देशाचं रक्षण कर आणि सर्वांना निरोगी ठेव. धन्यवाद. माऊली काय सांगताय? आज एकादशी आहे, कसा वाटतोय? कसा उत्साह कसा उत्साह आहे? छान एकदम आहे. आमचं हे विश्वच आहे. आम्ही याच्याशिवाय कुठेच जात नाही. प्रति पंढरपूर सरकारने नाव दिलेलं आहे. 1 नंबर पंढरपूर, 2 नंबर प्रति पंढरपूर. मला कुठेही जायचं असेल तरी भगवंताचं दर्शन घेतल्याशिवाय आम्ही कुठेही जात नाही. याचं दर्शन घ्यायचं तरच समाधान वाटतं. घरी आता एवढा मोठा एक संकट आलेलं होतं आमच्यावरती, ह्यांच्यावरती, ते त्याला माहितीये. आणि मी 7 वाजले आणि मी योगाला बसली नाही त्या दिवशी. मी गादीवरच होती आणि ना गोरा चेहरा धोतर नेसलेला आणि पलंगाजवळ म्हणतोय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. मी बुवाने म्हणते अहो बुवा दरवाजाला टाळय, हा आतमध्ये आला कसा? तोच आला. सारखं दर्शन देतो संकट आल्यावर. आमचं हे विश्वच आहे. मी कुठेच जात नाही. मी म्हणाली मी गावी राहणार नाही, मला देव दिसणार नाही म्हणून मोठा फोटो नेऊन हॉलमध्ये लावलाय. तुला पांडुरंग दिसणार नाही ना, हा पांडुरंग मी लावलाय तुला. हाच पांडुरंग तो आहे वडाळ्याचा. तू गावी का राहणार नाहीस? म्हटलं मला तो दिसणार नाही. एक दिवशी तर मी दर्शन घेतलं आणि त्याच्या पुढे उभी राहिले, देवा उद्यापासून तुम्हाला दिसणार नाही. पुजारी राजेश आहे, तो म्हणतो तुम्ही कशाला जाता? देवानी सांगितलंय तुम्हाला जायला, उद्यापासून दिसणार नाही. मग किती वर्षापासून ही सेवा करताय? आम्हाला 49वा लग्नाला वर्ष आहे आता चालू. मुलांमध्ये एवढी नाही झाली सेवा, येऊन जायचं. पण माझे मिस्टर अतिशय चांगले आहेत, खूप चांगले आहेत. मुलांना सांगितलं तुमच्यासाठी काही ठेवलं नाही, फक्त पुण्य ठेवलंय. हे कालपासून इथे आहेत.
आता ते 81 वर्षाचे आहे. कोण म्हणणार पण नाही 81 वर्षाचे. मला म्हणतात तिथे बसतेस कशाला हात लावायचा नाही, काही आणायचं नाही घरी, तिथेच ठेवायचं. तिकडे कॅमेऱ्यात दिसतं सगळं. काय लोकांनी लावू दे हात, तू हात लावू नको. मी एवढंच पांडुरंगाला सांगेन, येणारे संकट आहेत ते परिहार कर आणि प्रत्येकाकडून सेवा करून घे. मी सगळे माझ्या मुलांना सांगते, सगळ्यांना सांगते, कारण बाळासाहेब ठाकरेंचं ऑपरेशन झालं होतं. त्या डॉक्टरांच्या ऑपरेशन केलं त्यांनी, त्यांची आई आजारी पडली आणि तिला अटॅक आला. तिला हॉस्पिटलला नेईपर्यंत ती फक्त विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. आणि गेली डॉक्टरांकडे. डॉक्टर म्हणाले काय होतंय तुम्हाला? अटॅक आला. कुठे अटॅक आहे? मी चालले आज. ते विठ्ठल विठ्ठल नाव घेतलं त्यांनी, या सगळ्या नसा ब्लॉकेज होते ते निघून गेलं. मी मुलांना पण त्यांचे 5 मिनिटं विठ्ठल विठ्ठल म्हणा, कारण जीभ वरती लागते ना. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, त्याच्यामुळे तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा. ते आयुर्वेदिक औषध आणि भगवंताची सेवा पण होते. शिवाय आपल्याला मी 100 बायकांना योगा शिकवते. धन्यवाद.